तर सर्वप्रथम आपण घेऊया 2 टमाटर, 2 कांदे आणि 2 मिरची. तर याला व्यवस्थित चिरून घ्यायचे. जास्त बारीक नाही चिरायचं कारण की याची आपण बनवणार आहोत ग्रेव्ही. कारण भाजल्या मच्छ्यामध्ये ग्रेव्ही असणं खूप जरुरी आहे. टमाटर कट करून घेऊ आणि हे सर्व एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून देऊ. त्याला टाकल्यानंतर व्यवस्थित पूर्णपणे बारीक करून टाकू. मस्त ग्राइंडिंग. ठीक आहे. ग्राइंडिंग केल्यानंतर हे बघा अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे. पूर्णपणे बारीक झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपण एक कांदा घ्यायचा आणि त्याला बारीक करून टाकायचं. जेव्हा आपण भाजीला फोडणी घालू तेव्हा आपण कांदा त्याच्यात टाकू. आता ज्या आपण भाजल्या मच्छ्या आणल्या त्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीने 2 पाण्याने मस्त धुवून काढायच्या. त्याच्यावर जो काही बॅक्टेरिया आहे तो पूर्णपणे निघला पाहिजे आणि जो कलर पण लावतात तो पण निघला पाहिजे. अशा पद्धतीने त्या भाजल्या मच्छ्या धुवून टाकायच्या. धुणे खूप गरजेचे आहे. धुतल्यानंतर आपण गॅस चालू करायची आणि आपली एक कढई ठेवून द्यायची. कढई ठेवल्यानंतर थोडं तेल टाकायचं. जास्त तेलाचा वापर करू नये. ठीक आहे. तेल टाकल्यानंतर थोडं गरम होऊ द्यायचं आणि आपली जे गॅसची फ्लेम आहे ते मीडियम ठेवायची. त्याच्यानंतर आपण 3-4 काली मिरची टाकायची. त्याच्यानंतर आपण मोहरीचा उपयोग करूया. मोहरी टाकायची. बघा मोहरी टाकलेली आहे आणि दालचिनी पण टाकूया. त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला आणि भाजीला स्वाद येईल. आणि 2 लवंग टाकायचे. त्याच्यानंतर लवंग टाकल्यानंतर कांदे टाकून घ्यायचे. जो आपण कांदा चिरलेला होता तो टाकून घ्या आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून टाका. त्याच्यानंतर 2 वारलेली मिरची टाका फोडून. तिखट आणि भाजी तेज बनवण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. त्याच्यानंतर तुम्ही टाकू शकता तेजपत्ता पण टाका आणि आलं लसणाचा पेंट टाकायचा विसरू नका. आलं लसणाचा पेंट टाकल्यानंतर त्याला मिक्स करा छान प्रकारे ब्राऊन येईपर्यंत. मिक्स झाल्यानंतर थोडं तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. त्याच्यामुळे तुमच्या भाजीला आणखी वेगळा स्वाद येईल. पूर्ण मिक्स झाल्यानंतर जो आपण ग्रेव्ही तयार केला होता तो पण टाकून द्या. ग्रेव्ही टाकल्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला टाकून द्या आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 3 ते 4 मिनिट त्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फिरवत राहा. जेणेकरून आपले पूर्ण मसाले मिक्स होईल आणि ग्रेव्ही पण पूर्णपणे ब्राऊन होईल आणि शिजेल. जो मसाला आहे तो पूर्णपणे त्याच्यातलं जे पाणी आहे ते वेगळं होईल आणि ओन्ली आपला जो ओरिजिनल मटेरियल आहे ते आपल्या कढईत राहील. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये पाणी. पाणी कमी पण नाही आणि जास्त पण नाही. अशा प्रकारे तुम्ही टाका. जास्त टाका तर तुमची भाजी पानसट होईल. कमी टाका तर तुमच्या भाजीला ग्रेव्ही राहणार नाही. भाजल्या मच्छ्यामध्ये ग्रेव्ही राहणं आवश्यक आहे. त्याच्यामुळेच तुमच्या भाजल्या मच्छ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित होईल आणि त्याचा जो रस्सा आहे तो पिण्यामध्ये आणि खाण्यामध्ये मजा येईल.
भाजल्या मच्छीचा जो रस्सा आहे तो पिण्यामध्ये खूप छान आहे आणि त्याचे फायदे पण भरपूर आहेत. बघा आपली जी ग्रेव्ही आहे ती शिजून राहिलेली आहे व्यवस्थित. 4 ते 5 मिनिटं त्याला ग्रेव्हीला शिजू द्या व्यवस्थितपणे. आणि मीडियम गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवा. त्याच्यामुळे तुमची ग्रेव्ही जळणार पण नाही आणि व्यवस्थित शिजेल. त्याच्यावर ताट झाकून द्या. 4 ते 5 मिनिटं ठेवा. आता तुमची ग्रेव्ही पूर्णपणे शिजलेली आहे, बनलेली आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे त्यात आपण आता त्याच्यामध्ये आपल्या भाजल्या मासे टाकायचे. बघा त्याच्यामध्ये आपण आपले भाजलेले मासे टाकून देऊया. टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्या भाजीला शिजू द्यायची नाही आणि गॅसच्या मीडियम फ्लेममध्येच तुम्ही शिजवा. जास्त शिजू द्यायची नाही, कारण जे आपले भाजले मासे आहे ते ऑलरेडी शिजलेले आहे आणि आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे. म्हणून 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर त्याला शिजू द्या. झाकण लावून घ्या. त्याच्यानंतर आपण आपला जो कोथिंबीर आहे तो कट करूया. भाजीमध्ये टाकण्याकरिता कोथिंबीर ह्या पूर्णपणे बारीक कट करा. म्हणजे तुमचा जो कोथिंबीर आहे तो पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि कोथिंबीरचा फ्लेवर आला पाहिजे. अशा पद्धतीने टाकून द्या. तर मित्रांनो बघा आपली झाली रेसिपी तयार. भाजल्या माशांची रेसिपी झालेली आहे तयार. तर आपण घेऊया जेवण, भाजल्या माशाचं जेवण. तर मी आता घेऊन राहिलेलो आहे. बघा अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली रेसिपी. बघा 1 ते 2 मासे काढून घ्या आणि मस्तपणे छानपणे भाजल्या माशासोबत पोळीचा तुकडा घेऊन तोंडात टाका. व्यवस्थित तुमच्या तोंडाला चव लागेल आणि चांगला झणझणीत फ्लेवर येईल. छान प्रकारे आणि कुरकुरीत हे भाजले मासे तुमच्या शरीराला पण फायदे आहे. त्याचा जो रस्सा आहे त्याचे पण फायदे आहे. एकदा तुम्ही घरी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला पैसे लागत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.